माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांनी चार्ज घेतल्यानंतर त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली होती आणि हे पथक स्थापन झाल्यानंतर असणारे हॉटेल लॉजेस चेक करणं, वेगवेगळ्या ह्याच्या सिम कार्डच्या अनुषंगाने चेकिंग करणं, हे उपक्रम या ठिकाणी सुरू झाले होते। काल अशाच पद्धतीने दहशतवाद विरोधी पथक नाशिक रोड या ठिकाणचे पोलीस हवालदार 1851 पवार, पोलीस नाईक हेमंत मेढे आणि पोलीस शिपाई राहुल मेंदळे हे हॉटेल आणि लॉजेस चेक करत असताना साई लॉज या ठिकाणी थांबलेले जे काही इसम होते, 4 इसम त्यांना संशयितरित्या या ठिकाणी वाटले। तर त्या सदर 4 इसमांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे ते बनावट डॉक्युमेंट या ठिकाणी आढळले, बनावट आधार कार्ड सापडले आणि त्याच्यानंतर पुढील चौकशी केली असता आणि काही गोपनीय माहिती या ठिकाणी घेतली असता असं लक्षात आलं की सदर टोळी ही वेगवेगळ्या न्यायालयामध्ये बनावट जामीनदार देण्याकामी कार्यरत होती आणि ह्या टोळीकडे बनावट आधार कार्ड बनवणे, बनावट पॅन कार्ड बनवणे, बनावट 7/12 उतारा या ठिकाणी तयार करून आरोपींना जामीन देण्याच्या बाबतीमध्ये ते काम करत असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। सदर ठिकाणी नाशिक रोड या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास API सूर्यवंशी या ठिकाणी करत आहेत। सदरची जी कामगिरी आहे ती माननीय CP सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशन मधले DBचे अधिकारी, कर्मचारी आणि आमचे दहशतवाद विरोधी पथकातील कर्मचारी यांनी केलेली आहे। कुठल्या कोर्टामध्ये यांनी अशा पद्धतीच्या बनावट जामिनीसाठी दस्तऐवज सादर केल्याची माहिती? आता प्राथमिक तपासामध्ये त्यांनी नाशिक इथल्या कोर्टामध्ये या ठिकाणी केलेलं आहे, नाशिक रोडच्या कोर्टामध्ये दिल्याचं सांगितलेलं आहे, सिन्नर मधल्या कोर्टामध्ये असे जामीन दिल्याचं सांगितलेलं आहे आणि पुणे इथल्या कोर्टामध्ये असे जामीन दिल्याचं सांगितलेलं आहे। ही कागदपत्र फक्त कोर्ट जामिनीसाठीच त्यांनी वापरली की अजूनही काही वेगळी शंका आहे की अजून दहशतवाद विरोधी पथक असेल किंवा बरोबर विभागाकडून त्याची तपासणी करण्यासंदर्भात काय पावले उचलतात? सध्या ही कोर्ट तपासाकामी वापरली गेल्याचं निष्पन्न झालेलं आहे, पण जो काही पुढील तपास आहे त्यांनी अजून कुठल्या प्रकारे कागदपत्र वापरलेली आहेत का किंवा इतर कुठल्या प्रकारे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्याचा वापर झालेला आहे का ह्याचा तपास पोलीस करत आहेत। ही जी संघटित ही सगळे संशयित आहेत ते फक्त नाशिकपुरतं आहे की यांचं जाळं राज्यात पसरल्याचं आहे? सध्या जे आरोपी आहेत ते नाशिकपुरते असल्याचं मर्यादित लक्षात आलेलं आहे, पण ह्याचं जाळं आणि नेटवर्क हे पुण्यामध्ये वापरलेले आहेत, सिन्नरमध्ये वापरलेले आहेत, तर त्याच्यामुळे असू शकते तपासामध्ये त्या सगळ्या गोष्टी पुढे निष्पन्न होतील। तपास चालू आहे, जर कुणी लक्षात आलं तर त्या पद्धतीने सर्वांवरती या ठिकाणी कारवाई होईल।